नमस्कार, वेलकम टू रोजनिशी. ज्या दिवसाची आम्ही सगळे वाट पाहतोय, तो दिवस आज फायनली आला. आज संध्याकाळी श्री योगीराज बाबा दंडवते यांचं स्वयंभू प्रासादिक पादुकांसह आमच्या घरी आगमन होणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी फुलांची रांगोळी आणि पायघड्या घालण्यासाठी आज सकाळीच भरपूर फुलं घरी आलेली आहेत. या फुलांच्या पाकळ्यांपासून इथे पायघड्या घालायच्या आहेत. आणि हे पप्पांच्या सोसायटीतलं सगळं महिला मंडळ घरातली सगळी कामं उरकून फुलांच्या पाकळ्या करण्यासाठी आल्या आहेत. काही छोट्या मुली पण त्यांना मदत करतायत आणि या छोटूशा पिल्लूला तर खूपच मदत करायची होती. छोटूशी मदत करतीये. या सोसायटीतले लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळेच या कार्यक्रमासाठी उत्सुक असतात. सगळेजण प्रत्येक कामात त्यांना होईल तशी मदत करत असतात. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामागे या सगळ्यांची पण खूप मेहनत असते. पादुकांच्या स्वागतासाठी सोसायटी हळूहळू सजते आहे. दुपारची जेवणं वगैरे उरकून आल्यानंतर महिला मंडळाने पायघड्या घालण्याचं काम सुरू केलं. छान आली आहे रांगोळी. इकडे गेटवरही फुलांची रांगोळी काढून झाली आहे आणि आता तिथून पुढे पायघड्या घालण्याचं काम सुरू झालंय. सोसायटीच्या गेटपासून आमच्या घराच्या दारापर्यंत फुलांच्या पायघड्या घातलेल्या असतात. पायघड्या आणि रांगोळीचं काम पूर्ण झाल्यानंतर सोसायटी एकदम छान दिसतेय. आम्ही सगळ्याजणी वरच्या पॅसेजमध्ये पादुकांवर फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करण्यासाठी उभ्या आहोत. पादुकांचं आगमन आणि स्वागत गेटवरच अगदी दणक्यात झालेलं आहे. सोसायटीतल्या सगळ्या महिला मंडळांनी गेटवरच बाबांचं आणि पादुकांचं औक्षण केलं. त्यानंतर पादुका श्री विलास कुलकर्णी, श्री अतुल कुलकर्णी आणि सौ कुटे काकू यांच्याकडे जाऊन मग आमच्या घरी आल्या.
परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। औक्षण झाल्यानंतर पादुका देवघरात स्थानापन्न झाल्या. त्यानंतर सर्व आचार्यांनी योगीराज बाबांचं वेदमंत्रांनी स्वागत केलं. ब्राह्मणो ब्रह्मवर्गसी राजदा महाराज की जय संत प्रभुनाथ महाराज की जय गुरु योगीराज महाराज की जय गायत्री माता की जय 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 रघुवीर समर्थ। नंतर दर्शनासाठी आलेल्या सर्व भक्त मंडळींनी बाबांचे आणि पादुकांचे दर्शन घेऊन प्रसाद घेतला. गेला का श्रीयू? श्रीयू ये बाळा ये, जय करा. बाबांना जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. 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 दर्शन झाल्यानंतर संध्याकाळी सगळ्यांसाठी अभंगवाणीचा कार्यक्रम ठेवला होता. त्यासाठी प्रख्यात गायक श्री संजय गरुड सर, हार्मोनियमवर श्री विलास कुलकर्णी सर, तबला श्री झंकार कुलकर्णी आणि श्री नितीन दिवाकर सर, पखवाज श्री ज्ञानेश्वर दुधाणे माऊली आणि निरूपण हरिभक्तपरायण विजय महाराज जगताप असे सर्व संगीत क्षेत्रातील दिग्गज कलावंत आले होते. आणि हे काका अल्पोपहारासाठी सगळ्यांसाठी डोसा बनवत होते. त्यांना मी व्हिडिओ घेते हे बघून खूप आनंद झाला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूपच भारी वाटलं. अल्पोपहार करून झाल्यानंतर सगळ्यांनी अभंगवाणीचा आस्वाद घेतला. अभंगवाणीचा संपूर्ण कार्यक्रम रेकॉर्ड केलेला आहे. या व्हिडिओमध्ये त्यातला काही पार्ट मी घेतलेला आहे. संपूर्ण व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. आजचा सत्कार स्वीकार करावा. परमपूज्य महाराजांच्या हस्ते हा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.
संपूर्ण अभंगवाणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाय बाय.